Come student, today we will discuss the exercise 6 point. Find the length of perpendicular from point 2 minus 3 1 to the line x plus 1 upon 2 is equal to y minus 3 upon 2 is equal to z plus 1 upon minus 1. त्या लाइन पासून आपल्याला अंतर मोजायचं. आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करता आलं पाहिजे. आपल्याला त्याची आवश्यकता नाही, दाखवण्याची गरज नाही, परंतु आलं तर आपलं काम सोयीस्कर होतं. बघा दिस वन इज आवर पॉइंट हॅड कोऑर्डिनेट 2 minus 3 आणि मग आपल्याला काय करावं लागणार दिस वन इज आवर की m which is lie on the given line. त्या लाइन वरती आहे. मग आपलं काय करता आलं पाहिजे सुरुवातीला we have to interest to find the coordinates of m. m आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि मग ह्या लाईनच्या डायरेक्शन रेशोचा आणि ह्या m च्या डायरेक्शन रेशोचा गुणाकार केला पाहिजे. मग तुम्हाला लॅम्बडाची किंमत मिळेल आणि मग लॅम्बडाची किंमत इथे बघायची हे कोऑर्डिनेट मिळतील. पण डिस्टन्स फॉर्म्युलानुसार तुम्हाला pm फाइंड आउट करता कळलं जाईल ना. ओके का. मग आता लेट म्हणायचं लेट m याच्या पुढे उल्लेख होता का पुढे इथं 3 आहे का. ओके करेक्शन आहे. ओके ठीक आहे. आता लेट m बी द काय रे फुट ऑफ द परपेंडिक्युलर m बी द फुट ऑफ द perpendicular from point P having coordinate 2 minus 3 1 to the on the line कोणत्या लाईन वरती x plus 1 upon 2 y minus 3 upon 3 आणि z plus 1 upon minus 1 कंसात लॅम्बडा ह्या लाईन वरती तो काढलेला आहे. मी दाखवतो हेन्स द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द लाइन म्हणजे आपण डायरेक्ट काय म्हणू आपण इथं m एनी पॉइंट ऑन द लाइन तर काढता येतो. मग कोऑर्डिनेट्स ऑफ m सांगा काय जरी आपण लॅम्बडा मानला तर कंसात म्हणा 6 काय उत्तर येईल पहिले -1 plus 2 लॅम्बडा त्याच्यानंतर 3 plus 3 लॅम्बडा याला बरोबर घ्यायचं इक्वेशन -1 minus these are coordinates of. Now take the direction ratio between the direction ratios of PM. Direction ratios of PM R मग त्याला एकाला नाव घ्यायचं एकाला A1 म्हणायचं. काय उत्तर येईल -1 plus 2 लॅम्बडा मायनस किती 2 इथला तो घ्यायचा. मग B1 म्हणा किंवा हे डायरेक्ट उत्तर काढलं तरी चालेल. काय उत्तर द्यायचं -1 plus 2 लॅम्बडा ही कोणाची किंमत झाली A1 B1 चला B1 काढूया 3 plus 3 लॅम्बडा इथं +3 म्हणजे उत्तर किती आलं 6 plus 3 लॅम्बडा. C1 काढूया काय उत्तर आहे -1 minus लॅम्बडा -1 म्हणजे -2 minus लॅम्बडा अशा आपल्याला डायरेक्शन रेशो कोणाची मिळाले कोणती बी -3 सॉरी -3 plus 2 पण कळलं. आता काय म्हणणार आम्ही द डायरेक्शन ratios of given line कोणती त्याला वाटत असतं आपल्याला एक म्हणलं तरी लक्ष द्यायचं. मग तिथं फक्त लाईन 1 मध्ये इकडे जाऊन पाहतो आपण आकडा एक म्हणलेला आहे R त्याला आपण काय म्हणू A2 म्हणूया. काय उत्तर आहे ते कुठं सापडतं आपल्याला छेदामध्ये सापडतात. ते कधी सापडतात व्हेरिएबलला कोणत्याही प्रकारचा सहगुणक अटॅच नसेल तेव्हा सापडतात. तेव्हाच हे आपलं उत्तर बरोबर आहे. आता मी असं का म्हणलं समजा मी या ठिकाणी 5x दिला असता तर these are not proper direction ratios. हे आपले डायरेक्शन रेशो नाही का तर ही आपली प्रॉपर लाईन नाही. मग आपलं काय करायचं टेक 5 कॉमन इथं 1/5 मग 5 लाईनच्या खाली घ्यावं लागलं. मग अशा पद्धतीने तुमचं डायरेक्शन रेशो म्हणजे काय करायचं आपल्याला लक्षात काय ठेवायचं कधी आम्ही याला डायरेक्शन रेशो सांगू शकतो इफ देयर इज अ नो कोएफिशियंट ऑफ x y त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा x आणि y आणि z ला कोणत्या प्रकारचा कोएफिशियंट असता का म्हणे साइन कोणत्या असता का म्हणे पॉझिटिव्ह सोडून
म्हणजे अशा प्रकारे असं तर आपण चलन ते सगळे डायरेक्शन रेशोज असं सांगू शकतो. मग A2 ची किंमत किती आली, B2 ची किंमत किती आली, C2 ची किंमत किती आली. मग आता माहिती आपल्याला सिन्स काय म्हणावं लागेल, हा PM का, PM इज परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन. मग हेच A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इज इक्वल टू किती उत्तर आलं, ठेवा किमती. काय किंमत आहे मी इथे लिहित आहे -3 प्लस 2 लॅम्बडा इंटू किती 2 प्लस 6 प्लस 3 लॅम्बडा इंटू किती 3 लास्ट -2 मायनस लॅम्बडा इंटू किती -1 इज इक्वल टू किती 0 बिकॉज ऑफ व्हॉट प्रोडक्ट 0 असतो कधी परपेंडिक्युलर कंडिशनला असतो. चला उत्तर किती आलं -6 प्लस 4 लॅम्बडा 18 प्लस 9 लॅम्बडा आणि प्लस 2 प्लस लॅम्बडा इज इक्वल टू 0. आता किती लॅम्बडा आहे टोटल कॅल्क्युलेट करा. तर मला वाटतं 14 लॅम्बडा आहे. मग हे बाकीची पण बेरीज करा. मला वाटतं हे पण उत्तर 14 आहे इज इक्वल टू 0. करेक्ट आहे का. मग आता 14 लॅम्बडा इज इक्वल टू -14 देन लॅम्बडा इज इक्वल टू -1. लॅम्बडाची किंमत आम्हाला कळाली. मग आता आपण परफेक्ट कोऑर्डिनेट्स अप्लाय करू शकतो. हेन्स दी कोऑर्डिनेट्स ऑफ M. मग काय मग आता जिथे जिथे लॅम्बडा दिसतो या कोऑर्डिनेट मध्ये तिथे आपण ती किंमत -1 प्लस 2 इंटू -1 कॉमा 3 प्लस 3 इंटू -1 कॉमा -1 मायनस आणि मग उत्तर आलं किती आमचं मायनस इथे 0 आलं. these are coordinates. आता काय करायचं ठरलंय आपलं डिस्टन्स बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. मग आता काय डिस्टन्स ऑफ PM इज अंडर रूट ऑफ आता M च्या कोऑर्डिनेटला आपण x2 म्हणायचं आणि P च्या कोऑर्डिनेटला x1 म्हणायचं. मग 3 मायनस किती P च्या कोऑर्डिनेट पुढे येतो 2 ब्रॅकेट्स पुढे 0 मायनस चा काय होतं प्लस 3 ब्रॅकेट्स प्लस 0 मायनस 1 ब्रॅकेट्स आणि मग आन्सर बिकम किती आलं -5 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर. आन्सर बिकम 25 प्लस 1 आलं उत्तर 35 युनिट. दिस इज लेंथ ऑफ P. मग इथे खाली उत्तर शाब्दिक लिहिले हेन्स लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट P. हेन्स the length of perpendicular from P having coordinate किती 2 minus 3 1 to the given line is किती आलं रूट 35. आता आपलं उत्तर संपलं. काय शंका आहे त्यावर. Find the coordinates of a foot of the perpendicular drawn from the point. त्याचे डायरेक्ट क्वेश्चन वेक्टर दिलेला टू द लाईन. लाईन प्रकाशामध्ये दिले वेक्टर फॉर्म मध्ये 11 I बार - 2 बार -8 k बार आणि लॅम्बडा टाइम्स 10 I बार - 3 बार -11. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर नोट करायचा आहे. काय सांगितलं आपल्याला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर नोट करायचा आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय माहितीये फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला तर इथं म्हणायचं वी नो दॅट दी लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम P with position vector alpha bar to the line R bar is equal to A bar plus lambda and B bar is काय उत्तर आहे आपलं तर इन मॉड्युलस अल्फा बार मायनस A bar ब्रॅकेट स्क्वेअर इन मॉड्युलस इन ब्रॅकेट अल्फा बार मायनस A bar डॉट इन द B bar डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ B bar
ब्रॅकेट स्क्वेअर त्याचा अंडर रूट. बरोबर, त्याचा अंडर रूट आपल्याला घ्यायचा आहे. दॅट इज आवर फॉर्म्युला. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती, मग आता इथं काय काय दिलंय त्यानुसार बघू आपण. आता गिव्हन दॅट काय काय दिलं रे मला, तर अल्फा बार दिलेला आहे y बार मायनस a बार प्लस 5 a बार, आणि a बार दिलेला आहे 11 i बार मायनस 2j बार मायनस 8 a बार, आणि b बार पण दिलेला आहे 10 i बार मायनस 4j बार मायनस 11. आपल्याला कंपॅरिझन करून ते काढता आले पाहिजे. ओके, तिसरं दिले फक्त या सूत्रात न मांडायचे. मग आता सूत्रात डायरेक्ट न मांडता याच्यात एक एक भाग सोडवा. सुरुवातीला अल्फा बार मायनस a बार काढू, काय उत्तर डायरेक्ट या दोघांची वजाबाकी करा. याच्यातून हा वजा करायचा आहे मायनस 9 i बार, याच्यातून हा वजा करा प्लस j बार, हा वजा करा 13 k बार, याचा घ्यायचा आहे मॉड्युलस. अल्फा बार मायनस a बार चा मॉड्युलस मायनस 9 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 13 स्क्वेअर, एक्याऐंशी अधिक 1 169. आन्सर बिकम किती आलं, 170 म्हणजे किती आलं, आलं का बरोबर. अरे बरोबर आहे ना, 170 200 किती 51 उत्तर येईल. असो, त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे जायचंय काय, अल्फा बार मायनस बी बार आहे आपल्याकडे, बी बार पण आहे ना. अल्फा बार मायनस बी बार डॉट विथ बी बार, सांगा अल्फा बार किती आलाय मायनस 9 i बार प्लस j बार प्लस 13 k बार डॉट विथ 10 i बार मायनस 4j बार मायनस 11 k बार. चला गुणाका मायनस 9 into 10 1 into minus 4 13 into minus 11 minus 90 minus 4 आणि मायनस किती आलं 143. झालं का. मग उत्तर आलं किती आला मायनस 7 3 आणि किती आलं 2 आलं. बरोबर का लिहिलेलं उत्तर बघा, चेक करू. बरोबर आहे का, 237 उत्तर आलेलं आहे. आता काय सांगितलंय, मॉड्युलस ऑफ बी बार काढायचा राहिला आपला. तो किती बघा 10 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर प्लस मायनस 11 स्क्वेअर म्हणजे 100 अधिक 16 अधिक 121 किती आलं 241 आलं का नाही, 41 नाही 37 होती. 200 किती आलं 37, करेक्ट किती आलं. आता हेच the length of perpendicular from P with push neutral alpha bar per alpha bar to the line given line. आता खरं तर given line आपण लिहिलीच नाही म्हणून alpha bar लिहिला, लाईन लिहायला पण होते. r bar is equal to काय 11 i bar minus 5 j bar minus 8 k bar plus आपला times 10 i bar minus 4 j bar minus 11 k bar. याला मला जवळच बघा बोर्ड आहे राईट समीकरण बरोबर. आणि भाग लाईन वर इज इक्वल टू, आता ठेवा किंमत अंडर रूट मध्ये. पहिले किती आले इन मॉड्युलस मध्ये किंमत किती आली 2 root 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ते दोघांचा गुणाकार किती आला मायनस हे पण वाढवण्याचे 2 7 2 37 डिवाइड बाय अंडर रूट 237 त्याचा वर्ग आहे. मग आता उत्तर आलं किती तर 251 क्लिअर कट. त्याला वर्ग या रूट होईना
मायनस रूट 237 ब्रॅकेट स्क्वेअर. मग उत्तर राहिलं किती? 251 मायनस 237. मग उत्तर आलं किती? किती राहिले? इथं 3. 14 राहिले का? अरे 40 येतं का? ओके का? इथं काय म्हणायचं? इथं संपलं उत्तर. रूट 40. एक आपल्या याच्यामध्ये राहिलं कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आपल्याला हे आहे. मग आता कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ द परपेंडिक्युलर. मग इथं म्हणायचं इथं आपण घेऊ दे एनी पॉइंट ऑन द लाइन 1 इज. मग आपण एम समजा फुट ऑफ द परपेंडिक्युलर इथं लेट म्हणून वाटतं असतं. लेट एम बी द foot of the perpendicular on line 1. चला मग काय कॉर्डिनेट्स रेव जागा जास्त लागतात. हा कॉर्डिनेट. व्हॉट आर द कॉर्डिनेट्स ऑफ एम? लाईन माहिती तुम्हाला? हे लाईन वरती डायरेक्ट हे गुणून घ्यायचं. डायरेक्ट याला XYZ मानून घ्यायचं. आपला काय करतो मी XYZ मानून घेतो. x चा कॉर्डिनेट काय, y चा कॉर्डिनेट काय ते सांगायचं. तेच सांगतो आपण. 11 plus 10 लेवला बरोबर आहे. -2 minus 4 लेवला उसके आगे -8 plus -11 लेवला. एम चे कोऑर्डिनेट मिळाले तुम्हाला, बी चे कोऑर्डिनेट माहिती. दी कोऑर्डिनेट्स ऑफ पी. मग तिथे पुश नोट दिला. कोऑर्डिनेट्स ऑफ पी काय आहे? 2 minus 5. आता तुम्हाला पीएम ची लेंथ पण माहिती आहे. आता अडचण आहे काय लावण्याची किंमत आहे. मग आता पीएम इज इक्वल टू अंडर रूट बरोबर पडा. एम मधून तो कोऑर्डिनेट वजा करायचा. 11 plus 10 लॅम्बडा मायनस किती? 2 ब्रॅकेट स्क्वेअर. पुढचं बघा -2 minus 4 लॅम्बडा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. उसके आगे -8 -11 लैम्डा ब्रैकेट स्क्वायर. बरोबर है का? माइनस लगा घडले. ओके. आता आपण लांब चालू. पीएम इज इक्वल ठीक आहे. एनी पॉइंट आता ते काम झालं असं आपल्या ह्या मार्गाने गेलो असतो. पण आता इथं जरा थोडं लांब व्हावं लागेल. काय होतं काय मध्ये पीएम ची किंमत किती आहे? रूट 40. बोला 9 plus 10 लैम्डा ब्रैकेट स्क्वायर. किती आलं? -1 -4 लैम्डा ब्रॅकेट स्क्वेअर. पुढं -13 -4 लैम्डा ब्रॅकेट स्क्वेअर. मग 1 स्क्वेअर आहे. बोथ साइड वी गेट. आणि मग काय होतं भेटलं? 40 इज इक्वल टू 9 plus 10 लैम्डा ब्रैकेट स्क्वेअर. पुढं -1 -4 लैम्डा ब्रैकेट स्क्वेअर. -13 -11 लैम्डा ब्रॅकेट स्क्वेअर. हा विस्तार करावा लागेल आपल्याला. मग लॅम्डाच्या दोन किमती मिळतील. 14 इज इक्वल टू काय होतं झालं? 81 प्लस 180 लैम्डा प्लस 100 लैम्डा स्क्वेअर. असं प्रत्येकाचं कळावं लागेल आपल्याला. प्लस 1 प्लस 8 लैम्डा प्लस 60 लैम्डा स्क्वेअर प्लस 169 प्लस किती? 143 होतं. म्हणजे 200 किती झाले? 86 लैम्डा प्लस 121 लैम्डा स्क्वेअर. हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यावं लागेल. किती लैम्डा तयार झाले बघा. लैम्डा स्क्वेअर किती झाले? आपला परिचय का दिसतोय? 237 समज का? 237 लैम्डा स्क्वेअर. पुढे लैम्डा वाले किती बघा. 8 180 आणि 286. इथं 288 अधिक 286
81 नंतर 474 लॅम्बडा लास्ट केस 82 प्लस काय किती झाले हे करा 170 अधिक 81 किती झाले 251 हे 14 आता 14 इकडे आपल्याला घ्यावं लागेल घेऊन म्हणजे वर्ग समीकरण झालं 230 ब्रॅकेट लॅम्बडा स्पेस 474 लॅम्बडा आणि प्लस 200 किती 14 वजा केल्यानंतर किती राहील शिल्लक आपल्याला 14 लावले 7 झाले ना 7 चाले 1 2 3 राहिले 230 इज इक्वल टू किती आलं आता इथं 237 याच्यातून पण बाहेर गेला असं मला वाटतंय चेक करा येणारच येणार लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 लॅम्बडा प्लस 1 करेक्ट उत्तर बघा चेक करू मग लॅम्बडा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर करेक्ट उत्तर चेक करा मग लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 1 करेक्ट चेक करा मग हेच कोऑर्डिनेट्स ऑफ एम दी coordinates of M काय coordinates देते रे 11 मायनस किती मायनस 10 चला पुढं -2 प्लस 4 पुढं 8 प्लस 11 मायनस 8 उत्तर किती आलं रे 1 2 आणि These are the coordinates of foot of the perpendicular. जरी आपण इकडून गेलो तरी मी तुम्हाला उत्तरात आणलं काय शंका आहे कोणाला आपला जायचा मार्ग पण कसा होता इकडून गेलो असतो तरी सोयीस्कर होतं पण आपण वेक्टर मधून डिस्टन्स काढून घेतलं आणि मग डिस्टन्सचा वापर करून आपण लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करू ते कसं चालतं चला पहा एक्झाम्पल नंबर 3 सोल्युशन आता आपले शॉर्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स काय सांगितले मग आपल्याला वी नो दॅट दी शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स आता इक्वल टू a1 बार प्लस b1 टाइम्स लॅम्बडा lambda times b1 bar and alpha is equal to a2 bar plus lambda mu times a2 bar is काय फॉर्म्युला आहे a2 bar minus a1 bar dot a b1 bar cross a2 bar ठीक है and divide by modulus of b1 bar cross b2 bar ठीक है this is the formula आता given ला काय दिले मला दी वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन वेक्टर इक्वेशंस ऑफ लाइन पहिला आपण इक्वल टू 4i बार माइनस j बार प्लस लैम्डा टाइम्स i बार प्लस twice j बार माइनस twice k and r bar is equal to I bar minus j bar plus twice k bar plus mu times I bar plus 4j bar minus 5k bar. ओके आता ह्याच्याबरोबर तुलना जर केली काय दिले मला तर a1 बार दिलाय तो दिलाय 4i बार मायनस j बार आणि a2 बार काय दिलाय तो दिलाय i बार मायनस j बार प्लस twice k b1 बार काय दिलाय मला i बार प्लस twice j बार मायनस twice k b2 बार काय दिलाय i बार प्लस 4j बार मायनस 5 आता केलं सर आपण एक गोष्ट काढतो सर त्याला a2 बार मायनस a1 बार काय उत्तर आहे a2 बार काय a2 बार म्हणून हवा करायचा आहे म्हणजे उत्तर डायरेक्ट असतं मायनस 3 i बार इथून हा वाला करायचा
0 टाइम्स a bar तिथून काय नाही झालं 2 टाइम्स a bar. आता काय करायचं आपल्याला b1 बार क्रॉस b2 बार काढायचा. मग आता क्रॉस प्रॉडक्ट आहे जे केवळची लाईन असते ते काय कुठे पाऊल द्यायचं आहे. मग इथे कोएफिशियंट 2 -3 नंतर कोणता आहे 1 4 -5. मग आता कॅल्क्युलेशन करा काय होतं -10 प्लस 12 -j बार टाइम्स -5 प्लस 3 प्लस k बार टाइम्स 4 -2. आंसर becomes 2 I bar plus 2 j bar through k. Okay, this is b1 bar for आता modulus b1 bar for b2 bar. वो modulus में है 2 square plus 2 square plus 2 square. उत्तर किती आलं 4 plus 4 plus 4. वो उत्तर किती 12 मध्ये किती आलं उत्तर 2 root 3. ओके 4 root 3. आता काय करायचं आपल्याला a2 बार मायनस a1 बार डॉट विथ b1 बार क्रॉस b2 बार करायचं. ओके मग आता काय द्यायचं a2 बार काय यायचं उत्तर बरोबर त्याचं मायनस g I बार प्लस 0 j बार प्लस 2 k बार डॉट विथ त्याचं उत्तर 2 I बार 2 j बार 2 k बार. ओके मग मायनस 3 इंटू प्लस 0 इंटू प्लस 2 इंटू उत्तर आलं -6 प्लस 0 प्लस 4 उत्तर आलं -2. त्याचा डॉट पॉट आला -2. आता इकडे मला रेंज दी शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन B1 two lines is काय उत्तर दिलं ते दोन डॉट पॉट काय दाखवलं सांगू उत्तर किती आलं तर a2 बार मायनस a1 बार लिहा डॉट b1 बार फॉर्म्युला लिहा डिवाइड बाय मॉड्यूलस ऑफ b1 बार प्लस b2 बार आणि मग इथं उत्तर आलं -2 त्याच्यामध्ये 2 रूट 3 तो गेट कैंसिल उत्तर आलं -1 अपॉन 3 म्हणजे उत्तर आलं 1 अपॉन 3 न्यूटन. अशा पद्धतीने याचा विचार करावा लागेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल नंबर 4 फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाइन्स x plus 1 upon 7 is equal to y plus 1 upon -6 z plus 1 upon 1. आणि दुसरी लाईन आहे x minus 3 upon 1 is equal to y minus 5 upon -2 is equal to z minus 7 upon 1. मग आता हे बघा note that the shortest distance between two lines x minus x1 upon b1 y minus y1 upon b1 z minus z1 upon c1 and x minus x2 upon b2 y minus y2 upon b2 z minus z2 upon c2 is काय सूत्र म्हणजे तो इथं आपल्याला यायचं पहिलं इंटरव्हल मध्ये x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 इथं आलं a1 b1 c1 a2 b2 c2 आणि इथं खाली छेदामध्ये रूट मध्ये जायचं p बघायचं त्याचा गुणाकार घ्यायचा b1 c2 minus c1 b2 ब्रॅकेट्स ते प्लस कसं घेतलं चालतं कसं लिहिलं c1 खरं तर हे घ्यायला पाहिजे c1 a2 minus a1 c2 ब्रॅकेट्स करायचं मग कसं घेतलं जातं a1 b2 minus b1 a2 ब्रॅकेट्स. ओके आता given equation of lines are कोणते पहिलं x plus 1 upon 7 y plus 1 upon -6 z plus 1 upon 1 and x minus 3 upon 1 y minus 5 upon -2 z minus 7 upon 1. Here
x1 पण x1 एक पॉइंट x1 -1 y1 -1 z1 -1 a1 7 b1 -6 c1 1. ठीक आहे. आता पुढे x2 किती x2 3 आणि चिन्ह असं तर प्लस होतं y2 5 z2 7 a2 1 b2 -2 c2. मग हे सुरुवातीला आपण काय करायचं x2 - x1 y2 - z2 - z1 a1 b1 c1 a2 b2 c2 काढून आता याचं उत्तर काय तर बघा 3 मायनस किती प्लस होतो y प्लस 5 प्लस आणि 7 प्लस सगळे प्लस होतात 7 -6 1 -2 1 आणि उत्तर आलं म्हणजे काय आपल्याला 4 6 8 7 -6 1 -2 1 उत्तर काय 4 -6 प्लस 2 -6 7 -1 प्लस 8 -14 प्लस 6 आणि उत्तर 4 -4 -6 6 प्लस 8 -8 उत्तराला -60 -36 -64 टोटल मायनस आन्सर आलाय. आता हे सगळं डिस्टन्स मोजले आपण हे सगळं कशामध्ये आलं पाहिजे डिटरमिनंट मध्ये आलं पाहिजे उत्तर 100 116. ठीक आहे. आता रूट मध्ये आपण रूट मध्ये किंमत काय पहिले फॉर्म्युला b1 c2 - c1 b2 ब्रॅकेट स्क्वेअर c1 a2 - a1 c2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a1 b2 - a b1 a2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे उत्तर काय मिळालं हे सगळं असं देणार आहे. त्याचं उत्तर -6 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर पुढं 1 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर पुढं -14 + 6 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग उत्तर काय आहे हे असंच कॅल्क्युलेशन पोझिशन चेंज. हां इथं -4 स्क्वेअर -6 स्क्वेअर -8 स्क्वेअर उत्तर 16 अधिक 36 अधिक 64 आन्सर रूट 116. ओके. आता हेन्स दी शॉर्टेस्ट distance between lines is आता अंशामध्ये किती आलं ते रिटर्न मध्ये आहे -116 रूट मध्ये 116 रूट मध्ये -2 राहिलं तर आलं √2 युनिट. दॅट इज आवर आन्सर. ओके. या ठिकाणी आपली मिस्टेक झाली इथं -1 √6 होतं इथं आपल्याला असं घ्यायला बघा √60 तिथं आपण 2 पाहिलं तर याचं उत्तर येतं √116 म्हणजे आता √4 × 29 म्हणजे उत्तर 2√29 युनिट असं आपलं उत्तर येतात. ते जर चुकून 2 झालं मिस्टेक करेक्ट करा. ठीक आहे. ओके.